तर अमित शहांची रवींद्र चव्हाण अमित साटम यांच्यासोबत चर्चा। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहांनी बैठक घेतलेली आहे आणि चर्चा केली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अतुल लिमये यांनीही या बैठकीला हजेरी लावलेली आहे। अमित शहांकडून राज्यातील संघटनात्मक घडामोडींचा आढावा घेण्यात आलेला आहे। विनायक आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विनायक, अमित शहांकडून राज्यातील संघटनात्मक घडामोडींचा आढावा घेण्यात आलेला आहे, या बैठकीबद्दल काय अपडेट? तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते मुंबई दौऱ्यावर आहे। ते मुंबई दौऱ्यावर असताना त्यांनी संघटनात्मक एक बैठक जी आहे ती घेतलेली पाहायला मिळते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अतुल लिमये, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम जे आहेत या बैठकीत उपस्थित होते आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेची निवडणूक चर्चा केल्याची माहिती आहे। नक्कीच, धन्यवाद विनायक तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर अमित शहांकडून राज्यातील संघटनात्मक आढावा घेण्यात आलेला आहे। अमित शहा यांनी रवींद्र चव्हाण अमित साटम यांच्यासोबत बैठक घेत चर्चा केलेली आहे। अमित शहा सध्या सह्याद्रीवरून निघालेले आहेत। सध्या आता मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासानी म्हणजे वर्षा निवासानी जाऊन ते बाप्पाचं दर्शन घेणार आहेत। त्यानंतर तिथून ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देखील जाणार आहेत। अमित शहा हे सह्याद्री अतिथीगृहावरून निघतानाची ही दृश्य, त्यांचा हा ताफा सध्या सह्याद्री अतिथीगृहावरून निघालेला आहे। आता हा ताफा थेट वर्षावर जाणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या निवासानी जाऊन ते गणपती बाप्पाचं दर्शन घेतील। त्यानंतर मुंबईत त्यांचे नियोजित कार्यक्रम आहेत त्यांना देखील जाणार आहेत। लालबागच्या राजाच्या चरणी अमित शहा लीन होणार आहेत। त्याआधी सह्याद्रीवर त्यांनी बैठका घेतलेल्या आहेत। शिंदेंसोबत देखील त्यांनी चर्चा केलेली आहे। तर आणि आता हा ताफा निघतानाची ही दृश्य आपण पाहतोय। सह्याद्रीवरून अमित शहा निघाले त्यांच्या नियोजित कार्यक्रमांसाठी। आता अमित शहा सह्याद्री अतिथीगृहावरून निघालेले आहेत। सकाळपासून बैठकांचा सिलसिला सह्याद्री अतिथीगृहावर सुरू होता। उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत देखील अमित शहा यांनी चर्चा केलेली आहे। मराठा आरक्षणासंदर्भात देखील त्यांनी माहिती जाणून घेतलेली आहे। विनोद तावडे यांच्यासोबत देखील त्यांनी काल बैठक घेतली। 2 दिवसांचा अमित शहा यांचा हा मुंबई दौरा आहे। काल देखील बैठका झालेल्या आहेत। तर आज सकाळपासून अनेक बैठका त्याचप्रमाणे संघटनात्मक घटनांचा आढावा देखील अमित शहा यांच्याकडून घेण्यात आलेला आहे। घडामोडी ज्या घडतायत त्या सगळ्याचा आढावा अमित शहा यांनी घेतलेला आहे। आता सह्याद्री अतिथीगृहावरून ते वर्षाकडे निघालेले आहेत। वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासानी जाऊन ते गणपतीचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर ते लालबागच्या राजाच्या चरणी देखील लीन होणार आहेत। विनायक आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतात। विनायक, कसा असणार आहे पुढचा दौरा? ऋषाली, आपण जर पाहिलं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दिवसभर मुंबईमधल्या विविध गणपतीचं दर्शन जे आहे ते घेणार आहेत। सध्या वर्षा निवासस्थानी अमित शहा जे आहेत ते पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्या ठिकाणी गणपतीचं दर्शन जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानच्या गणपतीचं दर्शन जे आहे ते घेतील आणि त्यानंतर पुढे लालबागच्या राजाचं दर्शन आणि त्यानंतर बँड्रामध्ये आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जे आहे त्या गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहेत आणि अंधेरीमध्ये मोरेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे या गणपतीचं दर्शन जे आहे ते असं घेणार आहेत। असा हा दिवसभराचा दौरा अमित शहाचा असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आता सध्या अमित शहा जे आहे ते वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। नक्कीच विनायक, आपण पाहिलेलं आहे वर्षा निवासानाकडे सध्या ते पोहोचलेले आहेत। मात्र त्याआधी सह्याद्रीवर अगदी सकाळपासूनच बैठकांचा सिलसिला आपण पाहिलेला आहे। संघटनात्मक घडामोडींचा देखील त्यांनी आढावा घेतलेला आहे। शिंदेंसोबत देखील त्यांनी तब्बल तासभर चर्चा केलेली आहे। या संदर्भात काय सांगाल? बरोबर आहे ऋषाली, जेव्हा अमित शहा मुंबईमध्ये येतात तेव्हा साहजिकच सध्याची राज्यातली परिस्थिती काय आहे याचा आढावा घेत असतात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा त्यांच्या भेटीला गेले होते। त्यांच्यासोबत सुद्धा काही संघटनात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळालेली आहे। तर दुसरीकडे भाजपच्या संघटनात्मक जी चर्चा होती ती सुद्धा बैठक जी आहे ती झालेली आहे। अतुल लिमये जे आहेत त्यांच्यासोबत त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत सुद्धा एक बैठक संघटनात्मक पार पडली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं ही बैठक असल्याची माहिती सध्या मिळते। सध्या अमित शहा जे आहे ते वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच विनायक, ही दृश्य आपण पाहतोय वर्षा निवासानी सध्या अमित शहा दाखल झालेले आहेत आणि सपत्नीक गणरायाचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे। वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासानी गणराय विराजमान झालेले आहेत आणि अमित शहा दरवर्षी गणरायाचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि यावर्षी देखील अमित शहा हे मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेले आहेत। त्यांच्यासोबत